हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनेल. आमची बहीण आली आज. नीट चालू आहे. टिंग टिंग वाजायला लागलंय. इतक्या दिवसात ना बहीण बघा आमची काय माया करत नाही माझी. कसली माया करा आता. माया तर करतेच की. अयो माया करते म्हणा. काय सुद्धा माया करत नाही. मैत्रीण कोणी सुद्धा नाही मला. करू आई वडील नाहीत ना, सासू सासरे नाही ना, भाऊ नाही ना, बहीण नाही. कुठं जाऊ आता मी. काय झालं रडायला. कोणी सुद्धा नाही. काम करायचं आपल्या पण काय जगायचं. कुणाच्या आशे नाही करायचं. बारकी लेकराला घेऊन कुठं जाऊ कामाला मी आता. कुठं जाऊ कामाला. आता मी तर कसं करायचं. मग आता आहे का कडे माणूस काम करायला. तुला काही पोरी आहेत वय. पोर आहेत तुला. मग पोरींची लग्न करायची, सांभाळायची, चांगलं म्हणून टेन्शन संस्कार, किती काय शिक्षण. म्हणून झाली एवढी खराब झाली का झाली. अगं डिलिव्हरी पासून मीच करते, मीच खाते की ग. खराब होईल ना तर काय होईल सांग मला तू. मी स्वयंपाक करायचा, धुणं भांडी मॅच केल्या दुसऱ्या दिवसापासून. काय होईल ग सांग जीवाचं. नवरा चांगला आहे मला तुझं तरी. चांगलं आहे की. दुसऱ्यांचे नवरा एवढं करत नाही. काय केलं नवऱ्याने तरी. आमचा नवरा काहीच करत नाही. ऐकच नवरा नुसतं भाकरीच आणि भाजीच करत होता, काहीच करत नव्हता. काय का मला पण करत होते तेवढं तरी. तेवढं तर मॅच मी करून खाल्लं असतं. सगळं तर मॅच केलं ना मग. ऐकते. जीवाचं हाल झालं माझ्या तर. बास बाय आता लेकरच. का करायचंय. करायलाच कोण नाही. काय करायचंय. घर जावाई करून घ्यायचं आपलं पोरींना. काय तर असं काय लय करोडाची प्रॉपर्टी आपल्याला तरी. पुरगन पुरगन पुरग करायला. काय तर पुढे पोरं तरी सांगते बघती तू हे पप्यान जीवाचं हाल. ह्या लेकरामुळेच तर जीवाचं हाल होते. ते बरबाद होती माझ्या जिंदगीच. आईचं काय झालं तसंच झालं की. तसंच झालं. लेकरामुळेच झालं ना सगळं. बया ज्यांना पोरं असतील, मला पोरी झाल्या म्हणून लय भारी वाटत असेल ग. लय जळत असतील. हिला बरं झालं पोरगीच झाली म्हणतो तरी दुसरी बाहेरची. आता काय नाव काय घेत नाही मी माहिती त्यांचं. आपल्याला काय माहिती काय म्हणते काय त्यांच्या. नाही माहिती, कळतंय की मला. हा माझे नातेवाईक तिकडलीच माहित असेल ना. आम्ही जर नाही आमच्या मनात. आता बहिणीन भाऊ कशाला म्हणते तिथं मला काय कळत नाही एवढं. बहिणी भावांना वाटत असतं का परत असं होत. बाकीच्यांना तर वाटत असं हिले कडूजार होती, बरं झालं पुरगीच झाली. हाय का नाही. हागली नाही मी इथं. ती काय शिजत झालेलं ती खाली करायली एकतर काही. अगं शिजर झालेलं खाली करायला आली. अगं मग तिला राहिलंय मग दुसरं. नाही माहिती असते की लेडीजला. आता मग ते एका पेशंटचं बर का. एका पेशंटला 2 पुरी झाल्यात. आणि तिनं काय केलं आता डबल आता ऑपरेशन पलटी केली. ऑपरेशन केलं तर पहिलं. ऑपरेशन पलटी केली का. पलटी केली डबल आता पोरगोयासाठी. म्हणजे मग ऑपरेशन आधीच करायचं कळलं कशाला नाही तिनं? आम्हाला. आधीच कळलं नाही म्हणजे आता कळायला. पोरग पाहिजे म्हणून. हा काय येडी लोक आहे रे बाई. होय म्हणा. अहो मग ऑपरेशनच करत नाही का मेन प्रॉब्लेम. मी म्हणते आता मी सुद्धा काय करणार. आता माझं वय आहे 30 आहे. आता राहिले किती 15 वर्षांतर पाळी पिरियड जाते याचे. ऑपरेशनच नाही करायचं त्यापेक्षा. हे सगळ्यात सोपं मार्ग. आणि ती बहीण अजून इकडे जॉब करते. अजून जॉब करते. प्रायव्हेट मध्ये असणार आहे मग तिला. अंगणवाडीत. अंगणवाडीत आहे. मग 2च अपत्य आला एवढे. अंगणवाडी जरी असली सरकारी. तरी, सरकारी जरी असलं तरी 2च अपत्य आहे सरकारीलाच. हा. उलट प्रायव्हेटलाच नाही ते अपत्य. किती जरी झालं चालते. होय. हा असं आहे ते. आपण तर डेंजर डेंजर बोललोय आज व्हिडिओ मध्ये. नाही माहित असते की दुसऱ्यांदा राहतंय म्हणते ते. असं दवाखान्यात बी कामाला लागतो ना तू.
होय अगं मला सगळं येतं. हाय मैत्रीण मला पण शिकव मला दवाखान्यात पुन्हा काम दवाखान्यात. हा दवाखान्यातलं काम मला लय येतंय. सलाईन इंजेक्शन द्यायला, डिलिव्हरी द्यायला सगळं मला येतंय. येतं. तुझ्या बरोबर राहिल्यावर इंग्रजी यावं लागतंय हा वाचायला लिहायला. सलाईन इंजेक्शन तरी द्यायला येत की तेवढं ती इंग्रजीच असतंय ती सगळं. होय. सलाईन इंजेक्शन सोपं नाही एवढं. पोरगी लढायला लागली. आता आमची बहीण जाते आता हातरीवर कामाला. आता म्हणते दवाखान्यात जायचंय कामाला. दवाखान्यात जातीच आहे ती ऑलरेडी आता सध्या तरी सकाळ सकाळ. आणि दुपारून जाते तिकडं गेली शपथात. दवाखान्यात जाते कामाला इथं जवळच्या हॉस्पिटलमध्ये, कुलकर्णीच्या हॉस्पिटलमध्ये जाते है ना. अजून बघ कुठं तर असं जरा अजून आता माझी पोरगी लहान आहे. हो. होय. मेडल का हा मग ते हुशार विद्यार्थ्यांना हे भेटते नंबर आल्यावर. कसली तोड तर झाले माझ्या मग रंभा बेकार दिसायला लागले. बेकार झालेले बेकार अवस्था. मला तर व्हिडिओ मध्ये बघितली ती बाई म्हणली, मी म्हणलं आमच्या दोघीत कोण चांगलं दिसते. ती बाई म्हणली तू चांगली दिसते म्हणली मला तर. बाई असं मी तर कधीच म्हणत नाही की ग आमच्या दोघीत कोण चांगलं दिसतंय. तू तुझ्या जीवाला चांगली, मी माझ्या अगं मी जीवाला नाही तू चांगली चांगली माझ्यावर. बाई. मी म्हणते तू चांगली दिसते. आता कौशी बी किती भारी आहे दिसायला, पण मी कधीच म्हणत नाही आमच्या दोघीत कोण चांगलं. तू 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 कौशी भारी दिसते सगळ्यात. मी बी भारी, तू बी भारी म्हणते. मी सगळी भारी कौशी. म्हणते. कौशी छान आहे सगळं दिसायला. छान आहे. तिला बी 2 पोरी, बारक्या बहिणीला आमच्या 2 पोरी आणि 1 पोरग आहे. आणि मला 2 पोरी. बंद कर बंद कर बंद कर बंद कर बंद कर की बंद कर की कॉपीराइट बसतंय मला सगळं. अचानक दबलं आधीच लागलं. कशाला चालू करतेस तू. अयो ते रावऱ्याचं रावरे चिडी थांबते आता मोबाईल मध्ये. काय रावऱ्याचा व्हिडिओ आहे लय भारी असते त्यांचे व्हिडिओ. असं तोंड करते अहो व्हिडिओ बघून म्हणून आम्ही बी लय थकलोय. लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा जरा. हा हे बघा रावल्या, रावल्याची व्हिडिओ लय आवडते. अयो कसलं लागलंय भारी असते घरात मला टेन्शन नाही, बाहेरच्यांना टेन्शन आहे. पुरी झाल्यात म्हणते विचारतात बरं का काय झालं ग दुसरी पुरगी झाली. अगो बाया दुसरी पुरगीच झाली का. ती शॉक होते ती माझ्यापेक्षा आधी. तीच टेन्शन देते ती. अगो बाय दुसरी पुरगी झाली का. पोरग झालं असतं तर बरं झालं असतं की असं म्हणतात अजून. बोल काय काय बोलते ते. आपल्याला आपलं दुई आरती म्हण आहे असं म्हणली. आपल्यालाच वाटतंय पुन्हा चक्कर होतय म्हणा. आधी आनंदात होतो आम्ही काय का व्हायला झालं मोकळं झालं बाद झालं म्हणतो ना आजकाल. काय बी व्हायला लागलं मोकळं म्हणायला महत्व आहे ना. मग काय है का नाही. काय बी होते किती बाया मेल्या दगावून असल्या. मग काय करायचं. अगो बाया असं झालं तसं झालं. राजश्री नाही का तुझ्या रूमवर आलती त्या दिवशी खोलीवर चहा प्यायला आणलं होतं मी राजश्री. तू म्हणलेली छान आहे बघ ती राजश्री माझी मैत्रीण. तिला फोन केलता. तिला 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. तुम्ही म्हणला अगं मला 2 मुली झाल्यात अगं. ती म्हणली तुला 2 मुली झाल्यात वय. असं शॉक झाली टीव्ही आता. आणि ती तर माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे. MCA झालंय तिचं. आणि तिनं असं म्हणजे शॉक व्हावं. ती नाही बघत माझा व्हिडिओ. तिला नाही माहित मी व्हिडिओ बनवते. 2 शब्द बोलली आणि ठेवला. आता मैत्रीचं लग्न मैत्रीण चांगले असतात आधी. लग्न झाल्यानंतर एवढ्या त्यांना नवऱ्याच्या प्रॉपर्टीचा काय घमंड येत ना बोलायला. असं तयार नाही ते बरोबर आहे. हा नवऱ्याच्या जीवावर तिकडली प्रॉपर्टीचा घमंड बरोबर आहे. बोलत बी नाही ते. सुंदर आहेत ना दिसायला ते तसं करते. आधी कसं बोलत होत्या एकी ग माझ्या रूम मध्ये एकी ग राहिल्या माझ्या रूम मध्ये एकी ग म्हणत होत्या भाडं जाते म्हणून. मग मला एकटीला भाडं भरावं लागते रूम भाडं. एकी ग म्हणायची. राहिले की मी तिच्यासोबत 1 वर्ष. आता फोन केला तर मी परत करते माझं बेबी आता उठले मी असं करते तसं करते असं म्हणते. बघ की सगळं म्हण तू या संग म्हणावा. बघ की
काय उठले म्हणते? बाळ उठलंय म्हणते पोरग, आता जेव घालायचं त्याला, मी परत करते म्हणजे परत तिने केलाच नाही. होय आणि जेव्हा करेल तेव्हा फोन अशीच करते, 2 मिनिटं बोलते आणि ठेवते फोन, मला काम आहे म्हणते. होय. असं करते. ए पप्या, पप्या व्हिडिओ काढायला. काय ती राजश्री बोलत नव्हती मला येड्यावानी, म्हणते ठेवते फोन म्हणली. लय श्रीमंती आली म्हणून लग्न झाल्यावर. बघ की तिची श्रीमंती तिच्या संग म्हणावं, राजूबाई, राजश्री, राजश्री होय. सामनगावची राजश्री आहे ती. काय नाव आहे का तिचं? कांबळे काय पण कांबळे आहे, कांबळे. हिला माहिती आहे. होय, माझ्या बहिणीला माहिती कांबळे म्हणती, राजश्री कांबळे. मला आडनाव बी लक्षात नाही. आमच्या इकडले अरे झोका दे की, किती कला करता तुम्ही बी खरं. कसले व्हिडिओ आहेत ग, डेंजर व्हिडिओ काय खरंच. राहिलंच आहे. होय अगदी डेंजर आहेत. बाहेर पण चला, लाईक करियो, शेअर करियो.